आमचे गुरुबंधू श्री हरिभक्तवारायण भरत अण्णा पटाडी. काय असतं महाराज, वय झाल्याच्या नंतर अण्णा दादा आप्पा म्हणून घेणं हे सोपं आहे. पण एवढ्या कमी वयात अण्णा दादा हे नाव कमी म्हणजे सोपं नाही. आपल्याविषयी आदरवाचक उद्गार काढावेत याच्यासाठी नादर राहावं लागतं, हे चांगले बघा. म्हणून गोड असे या ठिकाणी वादनाचार्य माझे परम मित्र नामांकित मृदंगाचार्य मृदंग विशारद भरत महाराज पाटाडी उपस्थित आहेत. माझे दुसरे जीवलग मित्र महाराष्ट्रातील नामांकित मृदंगाचार्य प्रमोद महाराज चोंडीकर तेही उपस्थित आहेत. महाराष्ट्रातील नामांकित गायनाचार्य तथा युवक कीर्तनकार माझे परम मित्र एकदम शांत सोजवळ व्यक्तिमत्व आमचे शंकर महाराज तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. दुसरे महाराष्ट्रातील नामांकित गायनाचार्य युवा कीर्तनकार माझे परम मित्र सदानंदजी महाराज तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. इकडं महाराष्ट्रातील नामांकित गायनाचार्य भजन सम्राट सुर सम्राट माझे परम मित्र सुधीर महाराज पळशीकर आहेत. इकडं सुभाष महाराज आहेत. आणखी गावातील परिसरातील भजनी मंडळ आहे. इकडं आमचे रामनाथ महाराज त्यांच्या संस्थेतील सर्व विद्यार्थी मंडळ, इकडं शूटिंगवाले ऋषिकेश भाऊ जोगदंड तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्व महाराष्ट्राला हे कीर्तन ते दाखवणार आहेत. आणि आमचे माऊली साऊंड सर्व्हिसवाले दादा तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांना कोटी कोटी धन्यवाद देऊ. आणि याच ठिकाणी सेवेला हा विठ्ठला खरं तर महाराज आज एका दृष्टिकोनातून एक बाजू जर बघितली तर बरंही वाटायलंय आणि दुसरी बाजू जर बघितली तर दुःखही वाटायलंय. दोन्ही बाजूने सुख दुःख सोबत आल्यासारखे झाले आमच्या जीवनामध्ये. का? कारण 2 वर्षापासून बंद पडलेला वारकरी संप्रदाय तर तसा बंद पडणार नाही. कारण चंद्र सूर्य जोपर्यंत आहे तोपर्यंत वारकरी संप्रदाय हा अबाधित आहे. परंतु काही कारणानुसार नैसर्गिक आपत्तीमुळे सर्वजणाला माहीत आहे 1.5-2 वर्षापासून कोरोना नावाच्या आजारानं आपल्या पूर्ण भारतभूमीवरती संपूर्ण जगावरती या ठिकाणी थैमान मातवलेलं आहे. त्यामुळं या वारकरी संप्रदायाच्या परंपरेला दिंडीला वारीला सर्वच गोष्टीला या ठिकाणी आडसर निर्माण झाला. म्हणून गेली 1.5-2 वर्षापासून संपूर्ण वारकरी संप्रदायातले कीर्तन पूर्णतः बंद होते. परंतु आज कुठंतरी हळूहळू हे कीर्तन सुरू व्हायला लागलेत याचाही आनंद वाटायला. परंतु या कोरोनाच्या महामारीनं ज्या महात्म्यांना ज्या माणसानं या वारकरी संप्रदायामध्ये आपलं नाव लौकिक केलं, ज्यांनी संप्रदायाला आगळ्या वेगळ्या पद्धतीचं स्थान आपल्या नावामुळं ज्यांना मिळालं, असे थोरथोर महात्मे या कोरोनाच्या महामारीमध्ये निघून गेले. बरेचसे कीर्तनकार गेले महाराज, खूप गायकही गेले, वादकही गेले, कीर्तनकारही गेले. चांगले चांगले लोक या कोरोनानं नेले. त्याच्यामध्ये अग्रगण्य आमचे परमस्नेही महाराष्ट्रातील नामांकित कीर्तनकार गुरुवरी इंगळे दादा हे सुद्धा इतक्या लवकर संप्रदायाला पोरकं करून जातील असं वाटत नव्हतं. परंतु या ईश्वर इच्छेपुढं काही सुद्धा करता येत नाही, म्हणून दादा सुद्धा या ठिकाणी गेलेले आहेत. असो, पुन्हा एकदा वारकरी संप्रदायाची पुनश्च सुरुवात होत आहे. आनंद वाटत आहे. आणि त्यातली त्यात तुम्हा सर्व ग्रामस्थ मंडळाला कोटी कोटी धन्यवाद. कारण सुरू करण्याचं धाडस तुम्ही करत आहात. बऱ्याचशा ठिकाणी महाराज प्रश्न पडतो, मांजरीच्या गळ्यात घंटी बांधायची खरं, पण बांधायची कुणी हे फार मोठं टेन्शन असतं. ते टेन्शन तुम्ही स्वीकारल्याबद्दल तुम्हाला सर्वांना कोटी कोटी धन्यवाद. गोड अशा पद्धतीचा हा अन्नदानाचा आणि कीर्तनाचा कार्यक्रम या ग्रामदेवतेच्या पवित्र प्रांगणामध्ये आपण नियोजित केलेला आहे. त्याबद्दल पुनश्च एकदा सर्वांना कोटी कोटी धन्यवाद देतो. आणि सेवेकडे वळतो. सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबा यांचा आहे, 4 चरणाचा आहे. आणि या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकाराम महाराज नामाचं महत्व सांगतात. का निवडला त्याचं कारण आहे, आलेलं संकट तयाच्या चिंतने निरसेलं संकट. त्याचं चिंतन केल्याच्या नंतर एकही संकट जगाच्या पाठीवर आणणार नाही याचा उलगडा करणारा हा अभंग म्हणून घेतला. जगद्गुरु तुकाराम महाराज या अभंगाच्या माध्यमातून याच्यावत मानव जातील, अर्थात तुम्हा आम्हाला जगद्गुरु तुकाराम महाराज या अभंगाच्या माध्यमातून विचार करा असं सांगतात महाराज. का सांगतात? कारण विचार करा असं कोण सांगतो, कोणाला सांगतो आणि का सांगतो? लक्षपूर्वक ऐका मायबाप. ज्याला जगताबद्दल कळवळा आहे, आस्था आहे, प्रेम आहे, जिव्हाळा आहे आणि खऱ्या अर्थाने तळमळ आहे, तोच माणूस समाजाला उपदेश करू शकतो. म्हणण्यापेक्षा समाजाचं हित कशात आहे आणि अहित कशात आहे हे जाणण्याकरता तर संत महात्मे इथं येतात. शोधून आले संत हिता हित जगाचे, जगाचं हित कशात आहे
आणि आहेत कशात आहे हे जाणून संत महात्मे पृथ्वी तलावरती येत असतात मायबाप. जगाच्या पाठीवर समाजाचं हित साध्य व्हावं याच्याकरता दोन गोष्टी किंवा दोन माणसं मुख्यतः प्रयत्न करतात. आपलं हित साध्य व्हावं याच्यासाठी निसंकोचपणे प्रयत्न करणारा पहिला वर्ग आहे तो म्हणजे जन्मदात्या मातेचा. लेकुराचे हित जाणे माऊलीचे चित्त, आईशी कळवळ्याची जाती करी लाभाविना प्रीती. लाभाविना प्रेम करणारी जगाच्या पाठीवर पहिली जाते तिला जन्मदात्री माता म्हणतात. आणि लाभाविना समाजावरती प्रेम करणारी दुसरी जाते तिला संत म्हणतात. कसं पहा, माणसाला माणसाची प्रगती सहन होत नाही, कुत्र्याला माणसाची गती सहन होत नाही, आणि संत महात्म्याला समाजाची अधोगती सहन होत नाही. म्हणून बुडत हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून या किंवा येतो हिताचा कळवळा. पडती हाती म्हणून काळा. काळाच्या तडाख्यामध्ये जात असलेला समाज संत महात्म्याला दृष्टिक्षेपानं पाहत नसल्यामुळे संत महात्मे इथं येतात. विठाला पाच गोष्टीचा अवतीर्ण या ठिकाणी होतं ना पृथ्वी तलावरती, फक्त परोपकारा करता आहे. कोणत्या पाच गोष्टीत सांगतो ऐका. परोपकाराय वहंती नद्या, परोपकाराय दुहंती गावा, परोपकाराय फलंती वृक्षा, परोपकाराय सकामी होतया. परोपकारा करता संत महात्मे येतात. परोपकारा करता नदी वाहते, परोपकारा करता वृक्ष फुल देतात, परोपकारा करता गाय दूध देते. गाय दूध कोणा करता देते? हा, वत्साचिनी ओरशन दुबती होय घरोद्देशी, पण ते सुद्धा परोपकारा करताच आहे मायबाप. म्हणजे या पाचही गोष्टी पृथ्वी तलावरती अवतीर्ण झाल्या त्याच्या पाठीमागचा उद्देश म्हणजे हा परोपकार आहे. त्यातला संत हा एक वर्ग परोपकारा करता जगामध्ये अवतीर्ण झालेला आहे. म्हणून बुडत असलेला समाज, मायावी खड्ड्यामध्ये पडत असलेला समाज संत महात्म्याला डोळ्यानं पाहत नाही. म्हणून संत महात्म्यांनी पदोपदी या समाजाला सुधारण्याचा प्रयत्न केला. महाराज बघा, अनेक युक्त्या प्रयुक्त्या वापरल्या. समाजाला सुधारण्याकरता संत महात्म्यांनी अगोदर हात जोडून विनंती केली. कर जोडून विनवितो तुम्हा, कर जोडून विनवितो तुम्हा, वासुदेव वासुदेव तुम्ही वासुदेव वासुदेव. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. हात जोडून विनंती. सरळ सांगून बघितलं. आई करे जना तुझ्या स्वहिताच्या खुना, पंढरीचा राना मना माझी स्मरावा. हे जना, तुझ्या स्वहिताच्या खुना मी तुला सांगत आहे. जो पंढरपूरचा परमात्मा आहे ना, तो तू अंतकरणामध्ये त्याचं स्मरण कर, तुला कुठलीही कमतरता पडणार नाही. सरळ मार्गाने सांगून बघितलं, नाही समाजानं ऐकलं. संत महात्म्याने हात जोडून विनंती केली, नाही समाजानं ऐकलं. मग त्याच्या पुढचा पर्याय पायावर लागले महाराज संत महात्मे. समाजानं ऐकलं नाही मायबाप. त्यावेळेस संत महात्मे समाजाच्या पाया पडतात. लागून या पाया विनितो तुम्हाला, करे टाळे बोला मुखी नाम, मी तुमच्या पायाला लागत आहे. लागत असे पाया येतो लोटांगणी, मी लोटांगण तुम्हाला घालतो, परंतु तुम्ही परमार्थ सोडू नका. हात जोडून विनंती आहे. इथून माग झालं ते जाऊ द्या, आता तरी पुढे हाची उपदेश नका करुणा आयुष्याचा. गेलेला आयुष्य जाऊ द्या मायबाप, पण राहिलेलं तरी परमार्थामध्ये घालावं एवढी तुम्हाला कळकळीची विनंती. नाही तरी समाजानं ऐकलं महाराज. का? समाज ऐकतच नाही कोणाचं. आणि जे जास्त सांगायचं त्याचं मुंडकं खोलल्याशिवाय राहत नाहीत बघा. एक दिवशी काय झालं, असंच कोंबड दुसरा कोंबड, त्या दुसरा पक्षी आला आणि कोंबड्याला विचारायला लागला. म्हणला, कोंबड्या का रे, इतकं तू समाजाचं चांगलं कल्याण करतो, पहाटे 4 वाजता उठवतो तू, तुला झोप नाही, आरवतो आरडतो, सगळ्या समाजाला जाग करतो, तरी लोक तुला कापून का खातात रे? त्या कोंबड्यानं लय गोड उत्तर दिलं महाराज त्या मांजरीला. ते म्हणला, त्याचं कारण असं आहे, मी समाजाला जाग करतो.
जाऊ दे, जा भांडारा खाऊन आता. समाजाला जागा करतो म्हणून लोक माझं मुंडक कापतात. समाजाला जागा करायला गेलो की लोक मुंडक कापल्याशिवाय राहत नाही. म्हणून आहे तसं जर समाजाचा स्वीकार करता आला तर करावा. संत महात्मे पदोपदी या ठिकाणी जागा करायला बघतात महाराज, पण नाही समाजानं ऐकलं. शेवटच्या वेळेला संत महात्मे रागवतात आणि वेळ प्रसंगी शिव्या सुद्धा देतात. आता कोणा कोण्या संतांनी कशा शिव्या दिल्या? पुढे चिंताळीचे रडती, पुढे शिंदळीचे रडतील. महाराज म्हणतात शिव्या देऊन बघितलं संत महात्म्यानं, म्हणून पदोपदी समाजाला उपदेश करतात. का? विचार करा असं सांगतात मायबाप. का संत महात्म्याने सांगितलं विचार करा? कारण विचार करण्याच्या लायकीचा, विचार करण्याच्या पात्रतेचा जगाच्या पाठीवर फक्त मनुष्य देते महाराज. बाकीच्या योनी ह्या शास्त्रानं कर्मप्रधान सांगितल्या आणि मनुष्य योनी ही विचार प्रधान सांगितली. म्हणून विचार करा असं संत महात्मे सांगतात. विचार करण्याची योग्यता, विचार करण्याची पात्रता फक्त मनुष्य देहामध्ये आहे, बाकी दुसऱ्या देहामध्ये नाही, म्हणून सांगतात. नेमका कोणता विचार सांगितला महाराज? विचाराचे ही जर प्रकार आपण विचार करून बघितले तर त्याच्यात 3 प्रकार पडतात. सफल विचार, दुष्फल विचार आणि निष्फल विचार. सफल विचार कशाला म्हणायचो? जो विचार केल्याच्या नंतर मनुष्याच्या जीवनामध्ये चांगल्या कार्याचं प्रागट्य होतं त्याला सफल विचार म्हणतात. निष्फल विचार सकाळपासून संध्याकाळपर्यंत जरी करीत गेलं ना तरी त्यामध्ये काही निष्पन्न होत नाही, याला निष्फल विचार म्हणायचं. आणि दुष्फल विचार, आपण जर तो विचार केला तर आपल्या जीवनामध्ये वाईट कार्याचं प्रागट्य होतं, त्याला दुष्फल विचार म्हणतात. मग ह्या 3ही विचार संत महात्म्याने करण्यापेक्षा सफल विचार करा असं म्हणून सांगितलं. मग सफल विचारामध्ये नेमके 4 प्रकार पडतात मायबाप. काही गोष्टीचा विचार माणसाने जीवनामध्ये कधीच करू नये. काही गोष्टीचा विचार माणसाने जीवनात एकदाच करावा. काही गोष्टीचा विचार माणसाने जीवनात कधी कधी करावा आणि काही गोष्टीचा विचार जीवनामध्ये क्षणोक्षणी करावा. पहिला मुद्दा, काही गोष्टीचा विचार माणसाने जीवनात कधीच करायचा नाही महाराज. कशाचा? भजन पूजन करण्याचा नाही, आत्महत्या करण्याचा विचार कधीच करायचा नाही महाराज. का करायचं नाही? त्याचं कारण आहे बघा. आज जर आपण बघितलं ना, नैराश्यातून किती लोकांच्या आत्महत्या झाल्यात महाराज. आजच्या जर पिढीचा आपण विचार केला, बरेचसे लोक महाराज मधल्या लॉकडाऊनमध्ये खायला अन्न न मिळाल्यामुळं आत्महत्या केल्या महाराज. नुसतं माणसानं केल्या नाही, स्वतःच्या बायकोला फास दिला बऱ्याच लोकांनी, पोटी जन्म घेतलेल्या मुलाबाळांना सुद्धा फास दिला. करणार काय महाराज? परिस्थिती एवढी गंभीर होऊन बसली सध्याच्या काळामध्ये. म्हणून नैराश्यामधून माणसाने सकारात्मक दृष्टिकोन घेऊन आपल्या जीवनाची वाटचाल पुढे करा. पण नैराश्याच्या गर्तेत येऊन डिप्रेशनमध्ये जाऊन असं पाऊल कधी कोणी उचलू नका. आज हे सांगण्याची कीर्तनातून गरज आहे महाराज. बरेचसे लोक आज नैराश्यामध्ये आलेत. का आलेत? प्रत्येकाच्याच व्यवसायामध्ये काही ना काही घाटा झालाय, प्रत्येकाच्या जीवनामध्ये काही ना काही घाटा झालाय. आर्थिक घाटा व्यवसायामध्ये झाला आणि परमार्थिक घाटा परमार्थ बंद पडल्यामुळे झाला आणि नातेसंबंधामध्ये सुद्धा घरातले लोक गेल्यामुळं घाटा झाला. आज माणसं तिन्हीकूनही या ठिकाणी बेचैन आहेत. म्हणून अशा समाजाला माझा हात जोडून विनंती, कळकळीची सांगणे मायबाप, आत्महत्येचा विचार जीवनात कधी करू नका. का करू नका? त्याचं कारण आहे. नाथ महाराज एका ठिकाणी सांगतात, कोट्यावधी ब्रह्महत्या गोहत्या जरी घडल्या ना मायबाप, माणसाच्या जीवनामध्ये त्याला प्रायश्चित्त मिळू शकतं. पण आत्महत्या ज्या व्यक्तीच्या जीवनामध्ये घडली ना, त्याला जगाच्या पाठीवर दुसरं प्रायश्चित्तच कुठं नाही. का? कोटी ब्रह्महत्या गोहत्येशी प्रायश्चित्ता हे शास्त्रार्थेशी, परी आत्महत्या घडे ज्याशी प्रायश्चित्त त्याशी असे ना. नाथ महाराज वर्णन करतात, जगाच्या पाठीवर त्याला प्रायश्चित्त कुठंच नाही महाराज. कोट्यावधी ब्रह्महत्या गोहत्या घडल्या तरी माणसाला त्याचं प्रायश्चित्त मिळू शकतं. कारण ज्याने आत्महत्या केली, आत्महत्या करून निमाला, तो मरताच नरकाशी गेला, प्रायश्चित्ताशी को नाही उरला, मा शास्त्रार्थे बोला बोलवे. नाथ महाराज बोलतात की ज्याने आत्महत्या केली तो मरताक्षणी नरकाची वाट या ठिकाणी स्वीकारलेली असते. म्हणून प्रायश्चित्त घेण्याकरता उपयोग शिल्लक राहत नाही. म्हणून आत्महत्येचा विचार जीवनामध्ये कधी करायचा नाही. काही गोष्टीचा विचार माणसाने जीवनात फक्त एकदाच करायचा महाराज. कशाचा? लग्नाचा. पुन्हा एकदा जर का तो बिघडला ना
आणि त्याच्यामध्ये पुन्हा काही दुसरा चान्सच नाही महाराज एक्सचेंज वापर नाही कुठं बदल या ठिकाणी जीवनामध्ये करता येत नाही त्याच्यामुळे आहे त्याचा स्वीकार करा आणि समाधानी जीवन जगा बाकी दुसरं डोकं लावू नका एकदा झालं पुन्हा काय किती खेळमुळे पिपुडतोळी झालं तर वाटोळं तर हे होणारच आहे त्याच्यामुळे एकदा झाले ना पुन्हा दुसऱ्यांदा करण्याच्या नादात पडू नका त्याचं कारण आहे संत महात्मे सांगतात एका पुरुषा दोघी नारी पाप वशे त्याचे घरी एका पुरुषानं जर 2 पत्नी केल्या तर पाप त्याच्या दारामध्ये आपोआप आल्याशिवाय राहत नाही म्हणून तुकोबराची वाणी असल्यामुळे मी तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न केला दुसऱ्यांदा खेळ मांडण्याचा प्रयत्न करू नका या गोष्टीचा विचार पुन्हा करायचा नाही काही गोष्टीचा विचार माणसाने जीवनामध्ये कधी कधी करायचा त्याच्यामध्ये 4 प्रकार पडतात संपत्तीचा विचार कधी कधी करावा संगतीचा विचार कधी कधी करावा संततीचा विचार कधी कधी करावा आपल्या जीवनामध्ये आणि प्रकृतीचा विचार कधी कधी करावा विठाला संगतीचा विचार माणसाने जीवनात कधी कधी केला पाहिजे महाराज का त्याचं कारण आहे संगतीच मनुष्याच्या जीवनाला घडवते आणि संगतीच मनुष्याच्या जीवनाला बिघडवते मग बिघडायचं की घडायचं हे आपल्या संगतीवर अवलंबून आहे मायबाप म्हणूनच संत महात्मे सांगतात चांगल्याची संगत करा संगती करावी संत सज्जनाची क्या बात आहे. संगती करावी संगती करावी संत सज्जनाची संगती चांगल्याची करावी संगत तो संतन के करली संताचे संगती मनोमार्ग गती आकळावा श्रीपती पंते महाराज म्हणतात जर भगवान परमात्मा जर आपल्याला प्राप्त करायचा असेल तर संताची संगती करा का वाईटाची संगती केली महाराज तर वाईट दुर्गुण आपल्याला लागायला वेळ लागत नाहीत बैसता चोराचे संगती तैशी होय बुद्धी देखताची चिंदी मन धावे चांगल्याच्या संगतीमध्ये गेलं ना महाराज आपल्या जीवनातल्या 4 गोष्टी वाढतात ज्या डिमधियो हरती शिंचती वाची सत्यम मानो नतिम पापमपा करोति चित्तम प्रसादति करोति दुक्षिण सत्संगती कथय किम न करोति पुंसा या 4 गोष्टी आपल्या जीवनातल्या वाढतात आणि जर वाईटाच्या संगतीमध्ये गेलं तर आपल्या जीवनातल्या 12 गोष्टी कमी होतात महाराज सत्यम शौचम दया मौन बुद्धी श्री यशक्षमा शमोदमो भगश्चाती यत संगाद्याती संशयन या 12 गोष्टी आपल्या जीवनातल्या कमी होतात म्हणून 4 गोष्टी वाढवायच्या का आहेत चांगल्या त्या 12 कमी करायच्या हे ज्याचं त्याने ठरवा संगतीचा परिणाम आहे महाराज म्हणून संगती चांगल्याची करावी गुड प्रमाण दिलं महाराजांनी संगती करावी संत सज्जनाची चांगल्याची संगत मनुष्याच्या जीवनामध्ये सातत्यानं असत जावे महाराज म्हणून संगतीचा विचार कधी कधी करावा संपत्तीचा विचार माणसाने जीवनात कधी कधी करावा आपल्या जवळ नेमका पैसा येतो कुठून जातो कुठं आता सध्या सगळ्याच हिशेब बिघडलेला आहे लॉकडाऊन पडलं तेव्हा निस्त्या तारखा पाऊ बेजार होत होता आज एवढी गेली उद्या तेवढी घेणार हे सगळं हिशेब बिघडला महाराज त्याच्याबद्दल काही वाद नाही परंतु पैशाचं गणित असणं आपला इन्कम वर्षाकाठीचा जेवढा आहे ना त्याच्यातला 10% पैसा आपण परमार्थामध्ये खर्चवला पाहिजे म्हणून संपत्तीचं वाढीत होणं गरजेचं आहे जगद्गुरु तुकोबराय बोलतात ज्याच्या जीवनामध्ये ताळा नसतो त्याची अवकळा झाल्याशिवाय राहत नाही तुका म्हणे ताळा नाही त्याची अवकळा म्हणून ती अवकळा जर आपल्याला प्राप्त करायची नसेल ना तर ताळा धरून माणसाने वागलं पाहिजे समाजाचं काय समाज काही बोलन यानं असं केलं त्यानं तसं केलं लोकांचा विचार करून चालत नाही महाराज आपल्याला काय सुटेबल होतं आपल्याला काय आपल्या या परिस्थितीला अनुकूल आहे याचा विचार करून जीवन जगावं लागतं संपत्तीचा विचार जीवनात कधी कधी करावा संगतीचा विचार कधी कधी करावा संततीचा विचार कधी कधी करावा हा जीवनातला सगळ्यात मोठा टर्निंग पॉइंट आहे महाराज संतती जीवनात ही अति आवश्यक आहे आपल्या जीवनामध्ये जेवढं संपत्तीला व्हॅल्युएशन नाही ना तेवढं संततीला व्हॅल्युएशन आहे महाराज मी नेहमी कीर्तनामध्ये सांगत असतो संतती करता संपत्ती कमवून ठेवण्यापेक्षा संपत्ती कमवणारी संतती निर्माण करणं ही काळाची गरज आहे बघा बरेचसे लोक महाराज संतती करता संपत्ती कमवून ठेवतात पण संपत्ती कितीही तुम्ही कमवली एक वाक्य आमचे गुरुजी इंगळे दादा नेहमी सांगायचे बघा
लायक लेकरासाठी संपत्ती कमवायची गरज नाही आणि नालायकासाठी सुद्धा संपत्ती कमवायची गरज नाही. का गरज नाही? लायक लेकरासाठी जर संपत्ती कमवून ठेवली तरी त्याच्यामध्ये स्वतःची संपत्ती कमवण्याची लायकी असते. तो स्वतःच करून स्वतः खाऊ शकतो, म्हणून त्याला कमवून ठेवायची गरज नाही. आणि नालायकासाठी किती कमवून ठेवा, ते बापाने जेवढी घेतली का तितकी एकाच दिवशी फुकल्याशिवाय राहत नाही. आई तर कुठलीही गोष्ट माणसाला प्राप्त झाली की त्याचं महत्व कळत नसतं महाराज. प्रत्येक गोष्ट माणसाला जीवनामध्ये स्वतःच्या कष्टानं मिळालेली असावी तरच तिचं व्हॅल्युएशन माणसाला कळत असतं. म्हणून संपत्तीचा विचार जीवनामध्ये करत जावा, संततीचा विचार करावा. संतती जीवनामध्ये सगळ्यात महत्वाची महाराज. बरेचसे लोक आज एवढे लोक वाईट बघा तुम्ही, आणि देव जे सगळं करत असतो ना तो बरोबर जिथली तिथं करतो. संपत्तीच्या हव्यासापोटी आज बऱ्याचशा लोकांनी अमेरिकेला आपले मुलं शिकायला टाकले होते. मोठमोठाले लेक्चर डॉक्टर झाले महाराज, मोठमोठाले तिथं लाखो रुपये पगार उचलायला लागले. पण जन्मदात्या आईकडे कुणी येईना, जन्मदात्या बापाकडे कुणी येईना. एका बापानं फोन केला, दादा अगदी तुम्ही एवढे मोठे झालेले आहात, पैसा तुमच्याकडे भरपूर आहे, पण आई आजारी आहे, कृपा करून आईला भेटायला ये. ते म्हणला, दादा माझ्याकडे वेळ नाही, माझा एवढं पॅकेज आहे, वर्षाचं मला एवढं काम करावं लागतं, वेळ माझ्याकडे नाही, पैसा काय लागेल ते सांगा. बाप म्हणला, दादा पैशाची गरज नाही रे, आई तुझी भेट घेण्यासाठी तळमळ करते, आईच्या भेटीला तू ये. नाही येऊ शकत म्हणला. कालांतरानं थोड्या दिवसात आई मरण पावली. वडिलांनी कॉल केला, दादा आई गेलेली आहे, आता तरी भेटायला ये. 2 मुलं अमेरिकेला होते महाराज, एकच पोरग आलं. बापानं विचारलं, दादा मोठा दादा तुझा का नाही आला? त्यानं सांगितलं, म्हणला दादा कामं भरपूर असल्यामुळे मोठा दादा म्हणला दोघाला एका वेळेला जायला परवडत नाही, आईच्या वेळेला तू जा म्हणला आणि बाबाच्या वेळेला मी जातो. लेकरं माणसाने जरूर मोठे करावं महाराज, पण आई वडिलाच्या मौतीला सुद्धा येणार नाहीत. इतके मोठे कधीच करू नका. मुलांनाही जरूर शिकावं मायबाप, मोठं व्हावं, नाव लौकिक मिळवावं, पण किती मोठं व्हावं? जन्मदात्या मायबापाला मूर्खात काढावं, इतकं मोठं होऊ नये. मायबाप कधीही मायबापच असतात महाराज, त्यांचं ज्ञान ते त्यांचं ज्ञान असतं. आईपेक्षा या जगाच्या पाठीवर मोठं कुणी नाही, आणि बापापेक्षा ही सल्लागार या जगाच्या पाठीवर सबसे बड़ी है माँ, पगले सबसे बड़ी है माँ, पगले सबसे बड़ी है माँ. कोई नहीं है वो देती है दुआ, सबसे बड़ी है माँ, पगले सबसे बड़ी है माँ. सगळ्यापेक्षा जगाच्या पाठीवर जर मोठं दैवत काय असेल तर जन्मदाते माय आणि जन्मदाता बाप आहे महाराज. याच्यापेक्षा मोठं कुणी नाही. म्हणून आई वडिलाला मूर्खात काढावं, इतकं लेकरांना मोठं होणे मला सांगायचा मुद्दा आहे. म्हणून संततीचा विचार जीवनामध्ये कधी कधी करावा, संगतीचा करावा. आणि चौथा मुद्दा आहे प्रकृतीचा विचार जीवनामध्ये आपल्या कधी कधी करावा. प्रकृती या शब्दाचा अर्थ आपलं शरीर. आपण नेमकं काय खावं, काय प्यावं, काय लिहावं याचं नियमन जीवनामध्ये असणं गरजेचं आहे.